हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। कुठली भाषा? हिंदी, इंग्लिश, मराठी? तर आपलं सौभाग्य आहे, आज आपण इस्कॉन सोलापूरच्या मंदिराच्या वतीनं पहिली बेस आपण आज उद्घाटन करत आहोत। हरी बोल। भक्तिवेदांत अकॅडमी फॉर कल्चरल एज्युकेशन, BACE बेस किंवा व्हॉइस सुद्धा म्हटलं जातं, तर आपण बेसच म्हणणार आहोत त्याला, भक्तिवेदांत अकॅडमी फॉर कल्चरल एज्युकेशन। तर जे विद्यार्थी आहेत त्यांना कृष्ण भावना भावित वातावरण प्राप्त व्हावं आणि कृष्ण भावना भावित भक्तांच्या संगतीसोबत त्यांनी आपला करिअर किंवा जीवन, शालेय जीवन किंवा कॉलेजचं जीवन उत्तरोत्तर प्रगती करावी, यासाठीच हा एक उपक्रम मंदिराच्या वतीनं घेतलेला आहे, ज्याला IYF प्रीचिंगसुद्धा म्हणतो। इस्कॉन यूथ फोरमचा हा एक उपक्रम आहे। जसं आपण पाहतो बाहेरच्या कॉलेजेसमध्ये किंवा हॉस्टेल्समध्ये मुलांना लागणारी वाईट व्यसनं किंवा त्यांची वाईट संगती, त्यापासून आपण वाचावं आणि जो उद्देश जो आहे शिकण्यासाठी किंवा कॉलेजची डिग्री प्राप्त करण्याचा जो उद्देश, त्या उद्देशापासून आपण भरकटणार नाही याची काळजी घेण्यासाठीच ही एक नवीन इमारत किंवा इमारत जरी जुनी असली, खरं उपक्रम मात्र नवीन आहे। तर आपण पाहतो की बाहेरच्या जगामध्ये जसं मित्रांची संगती आहे, वेगवेगळी व्यसनं आहेत, ती लागतात आणि जो उद्देश आहे शालेय शिक्षणाचा किंवा कॉलेजचा, तोच मागे राहून जातो। येणारी सगळी पॉकेट मनी फक्त फिरण्यामध्ये, खर्च करण्यामध्ये, पब्स, डान्स, क्लब्स ह्याच्यातच सगळीकडं, आणि शिक्षणाची जी इच्छा किंवा शिक्षणाचा जो केंद्रबिंदू आहे तो नष्ट होतो। आणि त्यातल्या त्यात जर कोणी भक्त असेल आणि त्या भक्ताच्या जीवनामध्ये भक्ती करत त्याला जर कॉलेज करायचं असेल, ते तर मग असंभवच आहे। शाकाहारी मिळणं एक अशक्य आणि त्याच्यामध्ये इस्कॉनच्या नियमाचं पालन करणं म्हणजे एक असंभव आहे। आणि लोकांना वाटते की जर मांसाहार किंवा जर हे मादक द्रव्यांचं सेवन जर नाही केलं तर कसं होणार। आणि यासाठीच प्रभुपादांच्या कृपेनं भारतीय युवकांसाठी हा एक विशेष सुवर्ण संधी प्राप्त झाली की भक्तांच्या संगतीमध्ये राहून आपण भक्तिमय जीवनामध्ये आपलं कॉलेज देखील करू शकतो। अगोदर शाळा कॉलेज नव्हत्या। वैदिक सभ्यतेमध्ये किंवा वैदिक काळात गुरुकुल असायचे। 5 वर्षाचा मुलगा झाला की त्याला गुरुकुलमध्ये पाठवलं जायचं। वयाच्या 5व्या वर्षी कौमारम आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्मम तदप्य ध्रुवम अर्थदम। वयाच्या 5व्या वर्षीपासून भगवंतांची भक्ती किंवा शास्त्र आणि शस्त्र दोन्ही शिकवलं जायचं। आणि गुरुकुलमध्ये तो आईवडिलांपासून दूर गुरुमाता आणि गुरुजींजवळ तो विद्यार्थी राहायचा। त्याच ठिकाणी वयाच्या 25व्या वर्षापर्यंत त्याला अध्यात्म, त्याला इकॉनॉमिक्स, गणित हे सगळे विषय वेगळे वेगळे शिकवले जायचे। त्याचसोबत शास्त्र आणि शस्त्र देखील शिकवलं जायचं। धर्मो रक्षती रक्षितः, धर्माचं रक्षण कसं करावं आणि त्याच पद्धतीनं धर्म आपली रक्षा कशी करेल हे शिकवलं जायचं। पण आजकाल गुरुकुल राहिले नाही आणि गुरुकुल नसल्यामुळे हे सगळे तथाकथित शाळा कॉलेज चालू झाले। आणि वयाच्या 25 वर्षानंतर जेव्हा तो लग्न करायचं असतं तेव्हा आपण एकतर भक्तीत येतो किंवा ब्रह्मचारी आश्रमबद्दल कळतं,
वयाच्या 25व्या वर्षी जेव्हा त्याचं विवाह करण्याची वेळ आलेली असते. त्यामुळे पॅटर्नच चुकलेला आहे. सगळं झाल्यानंतर त्याला ब्रह्मचारी आश्रमबद्दल कळतं किंवा भक्तीबद्दल कळतं. आणि यासाठीच आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जरी कळाल्यानंतर भक्ती करणं कठीण होऊन जातं बाहेरच्या संगतीमध्ये, जिथं सगळीकडं फक्त स्त्री किंवा काम किंवा इंद्रिय तृप्ती याच्या मागेच सगळं जे लागलेलं आहे. आणि मग शिक्षणाकडं लक्षच राहत नाही. आणि विशेषतः बघितलं जे विद्यार्थी बेसमध्ये राहणारे टॉपर असतात, कारण त्यांचं एकाग्रता भगवंतांची भक्ती आणि एकाग्रता आणि भगवंतांच्या कृपेनं आध्यात्मिक जीवनाच्या शक्तीनं ते आपलं शालेय शिक्षण देखील टॉप करतं. त्याच्यामुळे जितकेही आपले ब्रह्मचारी झालेले आहेत, मग ते राधेश्याम प्रभू असो, भक्तिरसामृत महाराज असो, गौरांग प्रभू असो, सगळे गोल्ड मेडलिस्ट आणि सगळे मोठे टॉपरच आहेत सगळे. मग ते गौर गोपाल प्रभू असो पुणे युनिव्हर्सिटीचे. तर कारण अध्यात्मामध्ये एकदा मन लागल्यानंतर जे काही आपण करतो त्यामुळे आपली एकाग्रता आणि आपली स्मरणशक्ती देखील वाढते. कारण भौतिक जगामध्ये इकडं तिकडं मन विचलित झाल्यामुळे एकाग्र करणं त्या मनाला असंभव होऊन जातं. आणि म्हणून म्हटलेलं आहे मन त्रायते इति मंत्रः. ज्यावेळी व्यक्ती मंत्राचा जप करू लागतो त्यावेळी तो मंत्र त्या मनाला तारू लागतं. आणि मन त्रायते इति मंत्रः, मनाला तारणारा जेव्हा व्यक्ती जप करून आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा शालेय शिक्षण किंवा त्याच्या डिग्री कॉलेजचे शिक्षण शिकतो त्यावेळी त्याच्यावरती अधिक इम्पॅक्ट होतो. ते सोनं जे तपलेलं असतं त्या तपलेल्या सोन्याला कोणताही आकार देणं सोपं असतं. जे घट्ट आहे त्याच्यावर तुम्ही मारा, सोनं तुटून जातं. म्हणून तपणं म्हणजे तपस्या. आध्यात्मिक जीवन म्हणजे थोडी तपस्या आहे. सकाळी लवकर उठणं, लवकर झोपणं. अर्ली टू बेड अर्ली टू राईज विच मेक्स मॅन वाईज, हेल्दी वेल्दी अँड वाईज. हेल्दी वेल्दी अँड वाईज तिन्ही, हेल्दी वेल्दी आणि वाईज, बुद्धिमान. शारीरिकदृष्ट्या पण तो संतुष्ट किंवा तंदुरुस्त होतो. वेल्दी म्हणजे त्याच्याजवळ शक्तीसुद्धा असते, आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली वाढते. कारण का फालतू खर्च बंद होतात सगळे, हॉटेलचे, बाहेर खायचे, सगळे फालतूचे खर्च बंद होतात. चहा पाणी, पोलीस म्हणा चहा पाण्यासाठी काहीतरी द्या, एकतर पेनल्टी द्या नाहीतर चहा पाण्यासाठी. आणि चहा पाण्यासाठी 100-200 दिन चालत नाही, कमीत कमी 500 तरी द्यावं लागतं. तर असे जे सगळे अवाढव्य खर्च जे आहेत ज्याला काहीच नियंत्रण नाही ते सगळे खर्च ऑटोमॅटिक बंद होतात. त्यामुळे वेल्थ पण आणि वाईज तो बुद्धिमानसुद्धा बनतो. आणि यासाठीच या BSc किंवा भक्ती वेदांत अकॅडमी फॉर कल्चरल एज्युकेशन, तर एज्युकेशन, आध्यात्मिक एज्युकेशन, कल्चर जे वैदिक आहे ते वैदिक ज्ञान देण्यासाठीच ही बेस उघडलेली आहे. जेव्हा खिलजीने नालंदा युनिव्हर्सिटी जाळली, 90 लाख ग्रंथ होते. किती? 90 लाख. आणि 6 महिने नालंदा युनिव्हर्सिटी जळत राहिली. 6 महिने म्हणजे किती पुस्तकं होतील विचार कर. आता जेही आपल्याकडे आहे ते राहिलेल्यांमध्ये उरले सुरलेलं आहे. मेन तर सगळे ग्रंथ जळून गेले. 6 महिने जळत राहिले. आणि म्हणून मोगलांनी किंवा ब्रिटिशांनी सगळ्यात पहिला आपल्या वैदिक संस्कृतीवरतीच आघात केला. वैदिक संस्कृतीच नष्ट केली. त्याच्यामध्ये भगवंत नाही, धर्म नाही, आध्यात्मिकता नाही, हे सगळं नाही 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 म्हणून ते नष्ट केलं. आणि ज्या नको त्या गोष्टी सगळ्या शिकवल्या, पाश्चिमात्य शैली. आणि आपल्याला वाटलं हीच खरी प्रगती आहे. सगळ्यांनीच फक्त इंजिनियर डॉक्टर बनणं हाच आपला एक जन्मसिद्ध हक्क आहे. पण त्याही अगोदर सगळे सायंटिस्ट, सगळे पायलट, सगळे जितकेही शोध लागले, नासाच्या अगोदर पण भारतामध्ये आर्यभट्ट होते, त्यांनी शोध लावले. जैमिनी ऋषी होते किंवा जे आयुर्वेदाचार्य होते, सगळ्यात पहिली टेस्ट ट्यूब बेबी 5000 वर्षापूर्वी दुर्योधन आणि धृतराष्ट्रांची झालेली होती. 100 टेस्ट ट्यूब बेबी ॲट अ वन्स. व्यासदेवाने सांगितलं तूप आणि बरोबर त्यांचं जे आयुर्वेदिक औषधं मडक्यामध्ये घालून लटकून ठेवायसाठी सांगितलेले होते. टेस्ट ट्यूब बेबी. आपल्याला वाटलं की विदेशातून, काय नाही, सगळ्याचा जो मूळ आधार जो आहे तो भारतीय संस्कृती आणि वैदिक पद्धतीच आहे. आणि ती वैदिक पद्धती नष्ट झाली. आता इथं जो आहे डार्विनचा सिद्धांत अमेरिकेत कोण नाही शिकवत, त्यांना माहीत आहे चुकीचा आहे म्हणून.
भारतातच शिकवलं जातं, कारण का भारतातले सगळे माकडं सापडलेत त्यांना. या माकडांना समजावून सांगितलं तरी शिकतात. आपण सगळे माकड होतो आणि आता मनुष्य झालो. तर या ठिकाणी सर्व जे राहणारे आहेत त्यांची मोठी जबाबदारी आहे, राहणाऱ्यांची आणि इथं सेवा करणाऱ्यांची. इथल्या कार्यक्रमाची रूपरेषा दररोज सकाळी 5, 5:15, 5:30पर्यंत उठून 6 वाजता पहिलं रिपोर्टिंग असेल मॉर्निंग प्रोग्रामसाठी. 6 वाजता 6 ते 6:45पर्यंत जप असेल. 6:45 ते 7:30 या वेळेमध्ये दररोज आध्यात्मिक मार्गदर्शन किंवा स्पिरिच्युअल टॉक्स असतील. 7:30 ते 8 या वेळेमध्ये आरती होईल भगवंतांची आणि त्यानंतर मग ब्रेकफास्ट आणि मग तयारी कॉलेज. इथं कोणत्याही पद्धतीचे वेगवेगळे खेळ आणि पत्ते, सट्टा, पबजी हे इथं खेळले जाणार नाही. त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि कोणत्याही मादक द्रव्यांचं सेवन किंवा कुणी नाही चला गर्लफ्रेंडला घेऊन येऊ. इथं एक आध्यात्मिक वातावरण, मंदिरचं जे सँक्टिटी ज्याला म्हणतो, सेम मंदिरचाच एक एक्सटेन्शन आपण म्हणू शकतो. मंदिरचंच एक एक्सटेन्शन आहे. त्यामुळे इथं राहणाऱ्यांची आणि प्रसाद वगैरे वेळेवर 3 वेळा प्रसाद, जो मॉर्निंगचा ब्रेकफास्ट तोच लंचसाठी देखील असेल, टिफिन पॅकिंग, आणि संध्याकाळी आल्यानंतर डिनर. तर ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. तर आपापले जेही शाकाहारी किंवा जे धार्मिक विद्यार्थी असतील मुलं, तर आपण संपर्क करा, त्यांना राहू शकता तिथं. त्याची अधिक माहिती, त्याची फीज वगैरे आपले ब्रजधाम प्रो, कार्तिक प्रो जी टीम जी आहे त्या टीमना आपण संपर्क करून इथं राहू शकतो. आणि इथंच आलो, मार्केटला आलेलो, जाऊन जरा बसूया, फिरायला आलेलो, जवळच वडापावची गाडी आहे, वडापाव इथं आणून खाऊ नाही. तर इथलं जे नियम जे आहेत ते नियम इथं राहणाऱ्यांनी. आणि आता सुरुवातीला आपले महेश प्रभूच प्रसाद बनवणार आहेत, कुकिंगची सेवा. अन्नदाता सुखी भव, किंवा आई जी कुकिंग करणारी आई असते, तर ममत्व अन्नदाताची सेवा जी आहे, अन्नपूर्णा सेवा प्रोजनजवळ आहे. तर सगळी व्यवस्था झालेली आहे. आणि उद्या 1 तारीख आहे ना, उद्यापासूनच कॉलेजचे नवीन सेशन आणि नवीन जे ॲडमिशन्स वगैरे चालू झालेले आहेत. तर किती खोल्या आहेत तिथं? 2 BHK. अच्छा. तर 8 जण तरी आरामात राहू शकतात, 8 ते 10 जण, 2 तरी. हा टेम्पल हॉल असणार आहे ना, तर इथं मग ऑल्टर लागणार. अच्छा. तर इथं ऑल्टर असेल, मग 2 बेडरूम, किचन, हॉल, सगळी फॅसिलिटी आहे. आणि आध्यात्मिक फॅसिलिटी आहे, प्युअर सगळं, प्युअर कुकिंग, प्युअर ॲटमॉस्फिअर, प्युअर गोष्टी किंवा आपल्या आध्यात्मिक गोष्टी, आपलं चिंतनसुद्धा प्युअर थिंकिंग, प्युअर ॲटमॉस्फिअर अँड प्युअर प्रसाद. बाहेरच्या ठिकाणी आपण काय खातो काय माहीत नाही, किती दिवसाचं असतं, पीठ किती दिवस फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे माहीत नाही, किंवा आपण बाहेर दिसताना ते अगदी सुंदर पद्धतीने येतं डेकोरेशन आणि पॅकिंग मात्र व्यवस्थित, पण ते किती दिवसाचं आहे माहीत नाही. तर इथं दररोज भगवंतांना शुद्ध शाकाहारी बनवून भगवंतांना नैवेद्य दाखवून राधा दामोदरांचा प्रसाद आपल्याला प्राप्त होईल. तर ही पहिली बेस आहे. विचार करतो सोलापूरमध्ये 16 बेस असणं आवश्यक आहे. सोलापूरमध्ये 16 बेस, 16 है, हिंदी में 16 ही कहते हैं ना, 16, तो 16 बेस होने चाहिए. तो दिस इज द फर्स्ट. तो पहिली बेस जी आहे, ज्याची मला बेससाठी नाव विचारलं त्याच दिवशी मी चिंतन केलं, तर बेस, पहिली बेस. तर चैतन्य महाप्रभूंचं जे आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला काय म्हणतो आपण? संकीर्तन आंदोलन. आणि म्हणून संकीर्तन आंदोलनाची पहिली बेस म्हणून संकीर्तन बेस. हरी बोल. चैतन्य महाप्रभू आहेत, श्रीकृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाहे अन्य. तर संकीर्तन बेस, एस सगळं SS आहे. सोलापूरची स्टुडंटची संकीर्तन फर्स्ट बेस. तर संकीर्तन बेस ही पहिली बेस आहे. आणि हळूहळू आता 15 बेस उघडायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, जे युवा प्रचारकांचे प्रमुख
इथं बसले आहेत सगळे तारे आणि चंद्र आता UP-मध्ये आहेत. चंद्र आले, तारे तर इथं आहेत, चंद्र UP-मध्ये आहेत, येथील UP-मधून लवकरच. आणि त्यांचीच तीव्र इच्छा होती बेस बेस बेस. तर अगदी योग्य वेळेमध्ये आणि सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास, असं नाही की बेसमध्ये आल्यानंतर अभ्यास सोडून दिला आणि फक्त हरे कृष्णाचे कार्यक्रम, जन्माष्टमी, रथयात्रा सगळीकडे गेले आणि अभ्यासामध्ये फेल झाले, असं पण होऊन आपला नाव खराब होणार नाही प्रभुपादांचं आणि संस्थेचं, याची पण काळजी घेणं आवश्यक आहे. जर बेसमध्ये राहणारे विद्यार्थी टॉपर झाले तर मग त्या बेसचं लक्षण आणि बेसची ख्याती, बेसची प्रसिद्धी वाढेल. तर जे इथं राहतील ते चांगला अभ्यास करून जेही त्यांना मदत लागेल, आर्थिक किंवा जेही मंदिरातर्फे जी सहाय्यता लागेल, सगळी सहायता झालेली. अजूनही जेव्हा काय भविष्यात लागतील, हे जर लायब्ररी असेल किंवा बुक्सचे शेल्फ असतील, सगळी व्यवस्था आपण करू. मंदिरातर्फे जेही आवश्यक गोष्टी असतील, त्या कमतरता असतील त्या पुरवू. पण सगळ्यांनी प्रामाणिकपणे सिन्सिअरली अभ्यास करून आपलं कॅरियर आणि आपलं जीवन, यशस्वी जीवन पार पाडायचं. आणि इथून मग सगळे BTech, MTech रँक होल्डर्स, बेसचे संकीर्तन बेस, वालचंदचा फर्स्ट आलेला विद्यार्थी संकीर्तन बेसचा स्टुडंट, कॉलेजला फर्स्ट आलेला. आणि त्यावेळी मग श्रील प्रभुपाद आणि गुरु महाराजांच्या आशीर्वादानं सर्वांची प्रसन्नता देखील असेल. असं प्रभुपादांचं स्वप्न होतं की प्रभुपाद म्हणायचे की माझी इच्छा आहे हायकोर्टमध्ये बसणारा जज तिलक लावून बसलेला असावा. तसं जर पहिला विद्यार्थी जर आला तर मग त्याच्यानेच हरे कृष्णाचा विद्यार्थी शाकाहारी, जसं आपले सुनील LD होते, सुदर्शन प्रभू, डबेवाला झाला जज, सगळ्या पेपरमध्ये तेच जाहिरात, डबेवाला झाला जज. तसंच संकीर्तन बेसचा विद्यार्थी झाला टॉपर. आणि इथं सगळी सोलापूरमध्ये सगळी व्यवस्था आहे, सगळ्या पद्धतीचे लोक आपल्या ओळखीचे आहेत. तिथं कोणतीही मदत आपल्याला लागली तर अशोक चौक इथून जास्त जवळ नाही आहे, त्यामुळे सगळ्या मदत आपल्याला इथूनच प्राप्त होतील. तर पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांचं, इथं राहणाऱ्यांचं देखील, आणि ज्यांनी तयारीसाठी पुढं येऊन इतकं हा उपक्रम. एक सोलापूर मंदिर आहे जिथं अध्यक्षांच्या अनुपस्थित सगळे कार्य चाललेले असतात. मैया अध्यक्षेनं प्रकृती सुयते सचराचर. जिथं अध्यक्ष नसताना चालणारं मंदिर हे एकमेव मंदिर असेल जे सोलापूरमध्ये, जिथं अकाउंट्स असो, किचन असो, DT डिपार्टमेंट असो, युथ प्रिचिंग असो, सगळं त्यांच्या अनुपस्थितीमध्ये. कारण भगवंताने सांगितलं मैया अध्यक्षेनं प्रकृती. तर दामोदरांच्याच अध्यक्षतेखाली त्यांच्या कृपेने हे सर्व चाललेलं आहे. तर सर्वांना शुभेच्छा, सर्वांचं धन्यवाद. इतकं कठोर परिश्रम करून डे नाईट, मला कळत सांगत होते भक्त की डे नाईट चालू आहे तयारी. तर अशीच उत्तर प्रगती आणि पुढच्या 15 बेससाठी शुभेच्छा. आणि लवकर त्या 16 होतील याची वाट बघत आपण लवकरात लवकर 16 फोटो, 16 ऑल्टर, 16 सगळे तयार करून ठेवू आणि 16 बेसचं उद्घाटन आपण लवकर करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. संकीर्तन बेस भक्तवृंद की जय. निताई गौर प्रेमानंदे हरे.